हैं जिसमें कि बच्चेदानी के कैंसर्स और सार्कोमा या प्रोस्टेट कैंसर इंक्लूडेड रहता है। मी आजच्या कार्यक्रमाविषयी पण थोडंसं बोलण्यास इच्छुक आहे। आज आपण एक कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅन्सरवर प्रोग्राम केलेला आहे। कॅन्सरचे 3 मुख्य प्रकार इलाजाचे, सर्जिकल म्हणजे ऑपरेशन, रेडिएशन आणि किमोथेरपी। तर कर्करोग पेशंट कर्करोगाचे इलाज, कर्करोगांचे प्रकार आणि नवीन ॲडव्हान्समेंट यांच्यावर फोकस करून काय काय कर्करोगमध्ये कॉम्प्लेक्सिटी येतात आणि त्याच्यावर काय नवीन ट्रीटमेंट आता सध्या अवेलेबल आहे या विषयावर आपण आज एक जागृती प्रोग्राम केलेला। याच्यामध्ये आपल्या आजच्या कॉन्फरन्सला जवळपास 300 रजिस्ट्रेशन झाले, जे एक खूप छान नंबर आहे। आणि या पार्टिसिपेशनमध्ये आम्ही स्पेसिफिकली अजून हे फोकस केलं की देशाच्या विविध भागातून दिल्ली, मुंबई, विशाखापट्टणम, हैदराबाद इथून सिनियर कन्सल्टंट रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट, मेडिकल आणि सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट येऊन, तसेच नागपुरातले प्रख्यात कर्करोग विशेषज्ञ, न्यूरोसर्जन यांनी येऊन आपले मतं मांडले आणि पूर्ण जनतेला एक गायडन्स दिलेलं। तर या अशा प्रकारच्या कार्यक्रमांमधून कॅन्सरवर नवीन प्रकारचे ज्या पद्धती इलाजाच्या आहे त्याच्यावर भर टाकता येते आणि सोसायटीमध्ये जे कर्करोगाच्या बाबतीत भय असतो त्याला अवॉइड करून आपण कर्करोगातून मुक्त होण्यासाठी पेशंटला मदत करू शकतो।